कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेणे मिया जळत गोकुळ राखिले. वासरुवांसाठी लाविले विरंची सपिसे. ओवी आहे 290, अध्याय आहे 10. या एका ओवीत भगवंताच्या 3 लीलांचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. एक, कालिंदी म्हणजे यमुनेच्या हृदयात म्हणजेच यमुनेच्या डोहात काट्याप्रमाणे सलणारा कालिया नाग. 2, दावाग्नीमुळे जळणाऱ्या गोकुळाचे रक्षण. आणि 3, ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाची परीक्षा पाहण्यासाठी त्याची गायी वासरे व गोपाळ यांचे हरण करून त्यांना लपवून ठेवले असता भगवंताने म्हणजेच श्रीकृष्णाने गायी वासरे आणि गोपाळ यांची रूपे धारण करून ब्रह्मदेवाला हे सगळे असे कसे काय घडले याचा विचार करता करता वेड लागण्याची पाळी आली. या 3 कथांपैकी आपण कालिया दमनाची म्हणजेच कालिया नागाची गोष्ट पाहूया. यमुनेच्या काठी श्रीकृष्ण बलरामासह गावातील सर्व गोपालांसह आपल्या गायी व वासरे चरावयास घेऊन जात असे. गायींना चरावयास सोडून सर्व गोपाळ तेथील मोकळ्या जागेत विविध खेळ खेळत असत. एकदा ते चेंडू फळीचा खेळ खेळत होते आणि काय श्रीकृष्णाने तो चेंडू एवढ्या जोरात मारला की तो सरळ त्या यमुनेच्या पाण्यात जाऊन पडला. आता खेळ थांबला तेव्हा कृष्ण म्हणाला, अरे थोडं थांबा, मी पटकन जाऊन यमुनेतून तो चेंडू घेऊन येतो. असे म्हणून कृष्ण नदीच्या दिशेने धावतच सुटला. नदीकाठी एक कदंब वृक्ष होता. असे सांगतात की या नदीकाठी असलेले सर्व वृक्ष कालियाच्या विषारी फुत्काराने जळून गेले होते. मग हा एकटा कदंब वृक्ष कसा काय राहिला? तर त्याचे असे झाले होते की गरुडाने स्वर्गातून अमृत कलश आणला, तेव्हा जाता जाता त्या अमृताचे 2-4 थेंब या वृक्षावर पडले होते. म्हणून हा एवढा विषारी परिसर असूनही हा कदंब एकटा जिवंत राहिला होता. कृष्णाने त्या कदंबावर चढून यमुनेत उडी मारली. आता सर्व गोपाळ खूप घाबरले. ते ओरडत होते, कृष्णा कृष्णा म्हणून हाका मारत होते. अरे तू जाऊ नको असे म्हणत होते. पण कृष्णाने तर आता यमुनेत उडीही मारली होती. त्यामुळे यमुनेचे पाणी उसळून वर आले. कालियाला ते कळताच तो तत्काळ डोहातून वर आला. त्याने कृष्णाला विळखा घातला. तेव्हा कृष्णाने आपले शरीर फुगवायला सुरुवात केली. त्यामुळे आता कालियाला त्रास होऊ लागला. मग त्याने विळखा सोडला व कृष्णावर विषारी फुटकार टाकायला सुरुवात केली. पण इतक्यात काय झाले, कृष्णाने अगदी चपळाई केली व तो कालियाच्या मस्तकावर उडी मारून उभा राहिला आणि कालियाची शेपटी हातात धरून त्याच्या डोक्यावर तर त्यांनी नाचायलाच सुरुवात केली. आता कालियाला खूपच त्रास होऊ लागला. त्याच्या सर्व पत्नी पण आता खूप घाबरल्या होत्या. त्या कृष्णाला हात जोडून म्हणाल्या, आमच्या पतीचे प्राण वाचव. त्यांनी अशी या प्रकारची विनंती केली आणि आता कालिया सुद्धा श्रीकृष्णाला शरण आला होता. तो म्हणाला, मला मारू नका, आपण सांगाल ते मी करेन. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, तू येथून पुढे या डोहात राहायचे नाहीस. आपल्या परिवारासह तू रमणक द्वीपात जाऊन राहा. तेव्हा कालिया म्हणाला, मी कसा जाऊ तिथे? मला गरुडाची फार भीती वाटते. या आधी सुद्धा या गरुडाने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मी कसा बसा स्वतःचा प्राण वाचवून इथे येऊन लपून बसलो आहे. आणि इथे सौभरी ऋषींच्या शापामुळे गरुड येऊ शकत नाही हे मला माहिती होते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ठीक आहे, मी गरुडाला सांगतो, तो तुला काही करणार नाही. शिवाय तुझ्या डोक्यावर आता माझ्या पावलाच्या खुणा उमटल्या आहेत, त्यामुळेही तो तुला त्रास देणार नाही. मग कालिया तेथून रमणक द्वीपामध्ये राहायला गेला. आता यमुनेचे पाणी निर्विष झाले होते. मात्र इकडे जेव्हा श्रीकृष्णाने यमुनेत उडी मारली तेव्हा काही गोपाल बालक धावत धावतच गावात गेले, गोकुळात गेले. त्यांनी रडत रडत सारी हकीकत नंद यशोदेला सांगितली.
आणि मग हा हा म्हणता ती सर्व गावात पसरली. तेव्हा सर्व गावच कान्हा कान्हा असे म्हणत रडत रडत यमुनेच्या काठी आले. पण आता काय झाले होते, तोपर्यंत श्रीकृष्ण तो चेंडू हातात घेऊन परत काठावरही आला होता. मग सगळ्यांनी श्रीकृष्णाचा जय जयकार केला. खूप मोठा आनंदोत्सव साजरा केला. आता गोकुळवासी कधीही यमुनेवर जाऊन पाणी पिऊ शकणार होते. आता कालिंदीचे हृदय शल्य या कालिंदीने श्रीकृष्णाला कधी सांगितले होते ते आपण पाहूया. ही गोष्ट आहे ही चैतन्य महाराज देगलूरकर कृष्ण कथा सांगताना सांगतात. ते म्हणतात की वसुदेव श्रीकृष्णाला टोपलीतून गोकुळाकडे घेऊन चालले होते. तेव्हा पावसाळा होता. यमुना अगदी दुथडी भरून वाहत होती. क्षणाक्षणाला पाणी वाढत होते. तरी सुद्धा वसुदेव पुढे पुढे चालत होते. यमुनेचे पाणी आता वर वर चढत वसुदेवांच्या कानापर्यंत आले. त्यावेळी बालकृष्णाने आपला चिमुकला पाय यमुनेच्या पाण्यात घातला आणि काय आश्चर्य, तो पदस्पर्श होताच यमुनेचे पाणी हळूहळू कमी झाले. तिने वसुदेवांना गोकुळात जायला वाट करून दिली. चैतन्य महाराज सांगतात की पाणी वसुदेवाच्या कानाला लागले तेव्हा यमुनेने आपले दुःख वसुदेवांना सांगितले होते. ते असेही सांगतात की आपले दुःख भगवंतापर्यंत पोचवायचे असेल तर ते आधी संतांना सांगावे, कारण संत स्वतः प्रत्यक्ष देवाशी बोलू शकतात. आपल्याला तसे करता येत नाही. म्हणूनच तिने वसुदेवांना आपले जे काही दुःख होते ते सांगितले आणि अर्थातच मग वसुदेवांनी ते भगवंताला म्हणजे श्रीकृष्णाला सांगितले. त्यावेळी आपल्या चिमुकल्या पायाने त्यांनी यमुनेला आश्वासन दिले की तू घाबरू नकोस, आता मी आलो आहे. मी अगदी याच पायाने कालियाला शिक्षा करून तुला दुःख मुक्त करीन. अशी ही कालिंदीच्या दुःख हरणाची कथा आहे.